हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आपण बघूया की कोणती गोष्ट तुम्ही अपेक्षित करताय तुमच्या लाईफमध्ये की ही गोष्ट व्हावी, ही गोष्ट झाली पाहिजे, किंवा काय ब्लॉकेज आहेत का तुमच्या लाईफमध्ये. काही अशी लोकं आहेत का ज्यांच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये ते ब्लॉकेज निर्माण झालेत. ओके, त्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर लवविषयी रीडिंग, राशी रीडिंग, 24 आवर्सची रीडिंग, करंट एनर्जीची रीडिंग आपल्याकडे सगळे आपल्या चॅनलवर असतात. लॉंग आणि शॉर्ट दोन्हीही व्हिडिओ आपण टाकत असतो आपल्या चॅनलवर, तर चेक करू शकता. आणि व्हिडिओज आवडले तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. आपण चेक करूया आता की कोणत्या गोष्टी अपेक्षित करता किंवा कोणत्या गोष्टी ब्लॉकेज आहेत किंवा काय चेंजेस तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये घेऊन आलं पाहिजे. ओके, त्यासाठीच आत्ताचा हा व्हिडिओ राहणार आहे. एन्जॉय डिवाइन. श्री स्वामी समर्थ. ओ वाव. ओके, वन मोर कार्ड एंजल प्लीज. थँक्यू सो मच. खूप सुंदर आजची रीडिंग आहे. 2 ऑफ वॉन्ड्सची एनर्जीज आहे. बघू शकता तुम्ही ना कोणत्या तरी गोष्टीचं वेट करताय. प्लॅनिंग खूप आहेत तुमच्या डोक्यामध्ये, खूप गोष्टींचं प्लॅनिंग आहे. तुम्हाला वाटतं की असं करावं असं करावं, हे प्रोग्रेस करावं ते, पण काही गोष्टी होत नाही आहेत कंप्लीट तुमच्या लाईफमध्ये. सांगते का, काही गोष्टी ब्लॉकेज होत्या तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुम्ही काय अपेक्षित करताय, राईट, किंवा तुम्हाला काय चेंज तुमच्या लाईफमध्ये घेऊन आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हा मेसेज देतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता फायनान्शियली थोडंसं लॉसमध्ये आहात. तुमच्याशी जितका मेसेज रेझोनेट होईल तितकेच मेसेज घेत चला. फायनान्शियली थोडंसं मला असं वाटतं की लॉसमध्ये आहात किंवा स्वतःकडं लक्ष नाही आहे किंवा स्वतःची तब्येत आत्ता थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. काही कामाचं किंवा मला असं वाटतं की येस ऑब्व्हियसली 3 ऑफ सॉर्टची एनर्जी झाल्या. हार्टब्रेक झाला. हा हार्टब्रेक तुमचा एका बाजूने झालेला नाही आहे, राईट. हा हार्टब्रेक तुमचा खूप गोष्टीतून खूप लोकांकडून झालेला आहे. त्याच्यामुळे तुमचं मन खूप लेवलवर असं दुखावलं गेलेलं आहे. तर हे तुम्हाला भरून काढायचं. हे काही कर्मच असतात, राईट, आपलेच कर्मच असतात. त्याच्यामुळे काही ब्लॉकेज निर्माण होतात. 7 चक्रज आपले अनबॅलेन्स असले तर आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे हे काय सगळे दिवस राहत नाहीत. ओके, तर निघून जातात त्याही गोष्टी. कारण तुम्हाला पुढे सांगते मेसेज इतके सुंदर तुमच्यासाठी कार्ड आले आहेत. हे समजा की तुमचं पास्ट आहे. ओके, हा पास्ट आहे जिथे तुम्हाला खूप लोकांनी दुखावलं, जिथे तुमच्या लोकांनी तुम्हाला हे केलं, किंवा जे लोक तुमच्या भरोशाचे होते, ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवत होता, त्या लोकांनी तुम्हाला तुमचे हार्टब्रेक केलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही फायनान्शियली पण खूप लॉसमध्ये गेलात, डिस्टर्ब झालात मनाने. एक लक्षात ठेवा, आपण सगळं जिंकू शकतो, पण ज्यावेळेला आपण मनाने दुखावतो ना त्यावेळेला आपण सगळ्या बाजूने लॉस असतो. तर तुमचं डेफिनेटली असं मला वाटतं की तुम्ही मनाने खूप जास्त इमोशनल लेवलवर डिस्टर्ब झाला. त्याच्यामुळे तुम्ही फायनान्शियली पण ऑलरेडी होता किंवा नसाल जरी तर झालात तुम्ही. ओके, फायनान्शियली पण काही गोष्टींमध्ये तुम्ही लॉस गेलेला आहात. ओके, पण पण युनिवर्स काही अशा गोष्टी निर्माण आता करणार आहे ना तुमच्या आजूबाजूला. तुम्ही ज्या गोष्टी अपेक्षित करताय, येस, तुम्ही काही गोष्टी अपेक्षित करताय ना, काही गोष्टींचा वेट करताय ना, काही गोष्टी ना असं कोणीतरी तुमच्या लाईफमध्ये पाठवणार आहे ना युनिवर्स. एक थर्ड पर्सन कोणी पाठवणार आहे ज्याची हेल्प तुम्हाला खूप होणार आहे. असं समजा की एंजलने ह्या व्यक्तीला पाठवले तुमच्याकडे. ओके, तुम्ही एकटे पडला होतात, तुम्ही डिस्टर्ब झालेलं होतं. जसं की आता मी तुम्हाला म्हणते की हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला, राईट. तर हा मेसेज तुमच्यासाठी काही ना काहीतरी देऊन जाणार आहे, बरोबर. तुम्ही जिथं डिस्टर्ब आहात त्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टीतून तुम्ही म्हणजे एक अशा गोष्टीतून तुम्ही चांगल्या गोष्टीत येण्यासाठी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचलाच आहे. तशा प्रकारे काही योजना तुमच्या आजूबाजूला युनिवर्स तयार करणार. स्किल पॉवर तुमच्यामध्ये खूप चांगलं आहे, पण काही लोकांची अशी एक अरेंजमेंट तुमच्या आजूबाजूला तयार करणार. तुम्हाला हेल्पफुल ते लोक राहतील. ओके, असं काहीतरी मला असं वाटतं की एंजल असं तयार करणार आहे तुमच्याकडे. एक नवीन संधी, एक
नवीन अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येणार आहेत, नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत. ज्या पॉसिबल गोष्टी आहेत ना, ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षित करताय ना, त्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत. असं काही ना काहीतरी डेफिनेटली एंजल तयार करतात. न्यू बिगिनिंग येत्या. तुम्ही इतकं म्हणजे म्हणतो ना की इनोसेंट मन आहे तुमचं. तुम्ही एकदम बिनधास्त होऊन ना तुम्ही सगळं परमेश्वरावर सोडलात, बरोबर ना. ज्या वेळेला आपण खूप गोष्टीमध्ये अडकलं जातो ना, जिथून आपल्याला निघता येत नाही, त्यावेळेला आपण फुलच्या एनर्जीजमध्ये राहतो. म्हणजे कळून पण न कळत असल्यागत किंवा पूर्ण डिस्टर्ब झालेला असतो. तर त्यावेळेला तुम्ही एक स्पिरिच्युअलिटीकडे ओढला जातात किंवा जाता आणि तुम्ही बिनधास्त होऊन जाता. न्यू बिगिनिंग येते तुमच्या लाईफमध्ये, न्यू गोष्टी येतात आहे, नवीन काहीतरी संधी येते. युनिवर्स काही ना काहीतरी अशा योजना तुमच्या आजूबाजूला अशा काही योजना तयार करत आहेत. कोणाची तरी हेल्प तुम्हाला मिळणार आहेत. काही ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात असतील तर ते सगळे कंप्लीट होणार आहेत. ओके. आणि हे कार्ड सगळ्यात सुंदर, द वर्ल्डचं कार्ड. तुम्ही ज्या ब्लॉकेजमध्ये अडकला होतात, ज्या सायकलमध्ये अडकला होतात, ज्या कार्मिक सायकलमध्ये अडकला होतात, त्याच्यातून आता तुम्ही बाहेर निघताय. तो ट्रॅव्हल तुम्ही पूर्ण केलेला आहात. ओके. त्या ट्रॅव्हलमधून आता तुम्ही निघताय. मला वाटतं 3 months नंतर ना, म्हणजे 3 महिन्यानंतर ना, 3 किंवा 5 महिन्यापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी 3 महिन्यानंतरच हळूहळू तुमच्या लाईफमध्ये चेंजेस तुम्हाला नक्की डेफिनेटली दिसतील. आणि हा चेंजेस नक्की येणार आहे. तुम्ही एक सायकल कंप्लीट केला. ओके. तुम्ही इनोसेंट आहात, तुम्ही खूप प्युअर आहात मनाने. ही सायकल तुम्ही कंप्लीट केला आणि युनिवर्सनं काही लोक तुमच्याकडे आता अशा पाठवणार आहेत, जे लोक तुम्हाला हेल्पफुल ठरतील तुमच्या लाईफमध्ये. ओके. आणखीन मेसेज चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज येत आहेत. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. लिसनिंग. ओके. मला वाटते काही हार्टब्रेक झालेला असेल तर गैरसमज ह्याच्यामुळे जर झालेला असेल तर तुमच्यासाठी एक मेसेज येतं. लिसनिंग. विश्वास ठेवायचा लगेच नाही. ओके. पहिलं ऐका, बघा आणि मगच विश्वास ठेवा. राईट. तुम्हाला स्वतःला पारखायचं आहे. तुम्हाला समोरच्याला व्यवस्थित जरी करायचं असेल ना, काही गोष्टी तुम्हाला ऐकल्या पाहिजेत आणि थोडंसं तुमच्यामध्ये सेन्स पाहिजे. तो लगेच कोणावर विश्वास ठेवू नका, कारण त्या मग गैरसमज गोष्टी होऊन जातात. तर ते तुम्हाला करायचं नाही. तुमचा हार्टब्रेक होणार, तुम्ही परत त्याच टेन्शनमध्ये त्याच गोष्टींमध्ये राहणार. ओके. तसं काही करू नका. येस, दोन्ही कार्ड बघा तू आले. सॉरी. फॉरगिव्हनेसची एनर्जीज. डेफिनेटली काही लोकांनी तुम्हाला हार्टब्रेक केलेला आहे, काही लोकांनी तुम्हाला दुखवलेलं आहे. तर एंजल सरळ तुम्हाला एक साईन देतात आहे. त्यांना फॉरगिव्हनेस करायचं आहे. तुम्हाला आता क्षमामाफी त्यांना करायचं आणि तुम्ही पुढे चाला. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा. राईट. त्यांचं कर्म त्यांच्यावर सोडा. तुम्हाला ह्याला म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जे कोणी हे बघा, लगेच कोणाला माफ करता येत नाही. आपण म्हणतो कितीही की मी माफ करेन किंवा मी करू नाही आहे. ज्याच्यावर म्हणतो ना, ज्याच्यावर ती गोष्ट होते ना, त्यालाच माहीत असतं काय प्रॉब्लेम असतो. बरोबर आहे. तर तुम्हाला तरीही तुमचे कर्मच चांगले करायचे असतील ना, तर तुम्हाला फॉरगिव्हनेस करायचं आहे. तुम्हाला त्या व्यक्तींना, त्या लोकांना क्षमामाफी करायची आणि तुम्हाला तुमच्या लाईफमधले जे रस्ते आहेत ना, ते क्लिअर करायचे. तर युनिवर्स एंजलचा हा तुम्हाला एक साईन आहे. आणि तुमच्यासाठी नवीन काहीतरी डेफिनेटली येणार आहे. हे रिलेशन, लव्ह रिलेशन, न्यू रिलेशन तुमच्या लाईफमध्ये, न्यू काही गोष्टी, न्यू असं काहीतरी ज्याच्यामुळे तुम्ही खूप खुश होणार आहात. अशी काहीतरी गोष्ट डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येणार आहे, ज्याने तुमचा हार्ट, तुमचं मन जे इथं तुटलं होतं ना, ते सगळं परिपूर्ण भरून निघणार आहे. ओके. एंजलने असं काही डिवाईन एंजलने, श्री स्वामी समर्थांनी असं काहीतरी योजलेलं आहे तुमच्या गोष्टींसाठी की हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. 3 महिन्यानंतर ह्या गोष्टींमध्ये चेंजेस तुम्ही स्वतः बघू शकता. ओके. आत्ताचा हा कलेक्टिव्ह टाईमलेस मेसेज आहे. ज्या वेळेला तुमच्याकडं हा मेसेज मिळेल त्यावेळेला तुमच्याशी जितका रेझोनेट होईल तितका मेसेज घ्या. ओके. थँक्यू सो मच हा व्हिडिओ वॉच केल्याबद्दल, पूर्ण बघितल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ.